खरं तर सर्वप्रथम मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो। त्यांनी जी मला या कणकवली देवगड वैभववाडी या मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी दिली, एपी फॉर्म दिला आणि जो माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला तो विश्वास मी या ठिकाणी सार्थ करण्याचा प्रयत्न सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जनतेच्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सार्थ ठरवी। त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय नेते शरद पवार साहेब यांचंसुद्धा मी काल त्या ठिकाणी भेट घेतली, त्यांचेसुद्धा आशीर्वाद घेतले। काँग्रेसच्या प्रमुखांना नाना पटोले साहेबांना सुद्धा भेटायला मी गेलो होतो, पण दिल्लीमध्ये त्यांच्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या बैठका असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही। पण या सगळ्या प्रचाराच्या दिवसामध्ये 20 तारीखमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची भेट त्या ठिकाणी घेतली जाईल आणि त्यांचाही त्या ठिकाणी आशीर्वाद त्या निमित्तानं घेतला जाईल। खरं तर ही फार मोठी जबाबदारी ही माझ्यावर सगळ्याच महाविकास आघाडीनं आणि उद्धव साहेबांनी दिलेली आहे आणि त्या जबाबदारीला न्याय देण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे। खरं तर या जिल्ह्याचे प्रमुख माजी खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेब, या जिल्ह्याचे तरुण तडफदार आणि आमचे लढवय्ये आमदार वैभवरावजी नाईक, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आपले अरुभाई दुधवडकर, उपनेते गौरी शंकर खोत, त्याचप्रमाणे अतुलजी रावराणे, हे सगळेच जे सहकारी आहेत। आम्ही ही उमेदवारी आहे, हा मी संदेश पारकर हा स्वतः एकटा उमेदवार नसून हे सगळेच जे सन्माननीय जे लोक जे व्यासपीठावर होते हे प्रत्येकजण उमेदवार आहेत आणि तशा पद्धतीनं आम्ही सांघिक काम करून या मतदारसंघावर त्या ठिकाणी यश आणि विजय त्या ठिकाणी मिळवणार आहोत। खरं तर गेली अनेक वर्ष विरोधी पक्षाचा आमदार या मतदारसंघावर आहे आणि शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा भगवा या मतदारसंघावर फडकवणे याच्यासाठी या ठिकाणी आपण फार मोठी मेहनत त्या ठिकाणी घेत आहोत। जनतेमध्ये संघटनेच्या माध्यमातून, कार्यकर्त्याच्या माध्यमातून जनतेमध्ये जाऊन शिवसेना महाविकास आघाडीच का हा सुद्धा त्या ठिकाणी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो। त्याचबरोबर मी सगळ्या सिंधुदुर्गवासियांना आवाहन करेन, माझ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन आणि शिवसैनिकांना सुद्धा आवाहन करेन की 29 तारीखला मंगळवारी आपण उमेदवारी अर्ज हा सकाळी 10 वाजता कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये त्या ठिकाणी दाखल करणार आहोत आणि त्याच्यासाठी मोठ्या संख्येनं या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी यावं, या मतदारसंघातल्या जनतेने यावं आणि जिल्हावासियांनी सुद्धा मोठ्या संख्येनं या सगळ्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये यावं अशा प्रकारचं आवाहन करतो। याबाबत या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना शिवसेनेचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते यांना सुद्धा विशेष आमंत्रित केलेलं आहे, पण 29 तारीखला शेवटचा दिवस असल्यामुळे तोही प्रयत्न राहील। राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा महाराष्ट्र स्तरावरचे नेते हे सुद्धा त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि मग खासदार संजय राऊत असतील, आपले आमदार भास्कर जाधव साहेब असतील, सुषमाताई अंधारे मॅडम असतील, जे अनिल परब आहे, आमचे खासदार अरविंदजी सावंत आहेत, अनेक जे नेते आहेत जे शिवसेनेचं महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांना बोलवलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेस आईच्या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी हा अर्ज दाखल आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। कुठून भगवती हॉलला त्या ठिकाणी तिथून सुरुवात होईल आणि तिथून आम्ही तहसीलदार कार्यालयापर्यंत त्या ठिकाणी चालत त्या ठिकाणी जाऊ अशा प्रकारचा प्रांत
तहसीलदार त्या ठिकाणी माध्यमातून येऊ शकते आणि म्हणून तसा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहणार आहे. आणि कोकणाला सुद्धा एक फार मोठं पॅकेज, विशेष पॅकेज, ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रश्नांची उकल, मग मूलभूत सुविधांच्या बरोबर आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, रोजगार असेल, त्यास आणि सर्वांगीण विकास, यासाठी मोठं पॅकेज जवळजवळ या जिल्ह्याला, या कोकणाला मिळावं अशी सुद्धा आमची त्या निमित्तानं मागणी राहणार आहे. खरं तर एक सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की विरोधकांनी हिंदू मुस्लिम अशा प्रकारच्या जातीय द्वेष भावना पसरण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. खरं तर आपला जो सगळा समाज आहे, हिंदू असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, हे सातत्यानं गुण्यागोविंदानं या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नांदत आहेत. कुठलंही त्या ठिकाणी प्रत्येकामध्ये चांगलं सौदार्याचं वातावरण त्या ठिकाणी, चांगलं वातावरण आहे, चांगलं संबंध आहे. पण काही नेते अशा प्रकारची टीका करून हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी फिरतात, पण त्याचा कोणताही परिणाम हा या सगळ्या ह्याच्यावर, मतदानावर त्या ठिकाणी होणार नाही. आम्ही एक संघ आहोत आणि एक संघपणे त्या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आणि म्हणून मी जनतेला तुमच्या मार्फत एवढंच विनम्र असं आवाहन करतो की आपलं प्रेम, आपले आशीर्वाद सातत्यानं आमच्यासोबत त्या ठिकाणी आपण आपले राहू देत आणि पत्रकारांनी सुद्धा आम्हाला त्या निमित्तानं सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना की 29 तारीखचा जो आपण अर्ज दाखल करणार आहोत त्याला मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला आव्हान त्या कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यातल्या जनतेला या निमित्तानं करतो. महाविकास आघाडीतर्फे गेले अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय संघर्ष करून स्वतःचं नाव ज्यांनी महाराष्ट्रात खेडोपाडी पोचवलं ते आमचे मित्र संदेश पारकर यांना विधानसभेची कणकवली, देवगड, वैभववाडी या मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाली. त्याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. कालच त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले. आम्हाला नक्की खात्री आहे की यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघात नवीन चमत्कार आपल्याला दिसेल. कारण संदेश पारकर म्हणजे संघर्षचं दुसरं नाव आहे. गेली अनेक वर्ष ते संघर्ष करतायत आणि प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देऊन धावून जाण्याची त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे सर्व पक्षात सुद्धा त्यांचे मित्र आहेत. आणि अशा या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्यामुळे नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं सुद्धा बळ वाढलेलं आहे. माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की या मतदारसंघातून संदेश पारकरांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहायचं आहे. आणि काही झालं तरी मनात कुठलंही काही न ठेवता संदेश पारकर म्हणजे शरद पवार साहेब स्वतः या निवडणुकीला उभे आहेत असं समजूनच त्यांना आपण विजयी करायचं आहे, असं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सुद्धा मी सगळ्यांना आवाहन करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना. आपल्या कणकवलीवासियांना काय हे नाव नवीन नाही आहे. विद्यार्थी दशेपासून संघर्षातून निर्माण झालेला कार्यकर्ता कोण असेल तर संदेश पारकर. संदेश पारकरांची संघर्षातून नेतृत्व निर्माण झालेलं आहे. आज या मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा संदेश पारकरांना तिकीट मिळालं तेव्हा छोट्या छोट्या कार्यकर्त्याला आनंद झालेला आहे की संदेश पारकरांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांची, कार्यकर्त्यांची, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल, तर जनतेला वाटत होतं की संदेशभाई कधीतरी आमदार झाले पाहिजेत आणि आज त्यांना संधी चालून आलेली आहे. म्हणजे त्यांनी जो संघर्ष केला आहे त्या संघर्षाला तोड नाही. या जिल्ह्यामध्ये त्यांच्या एवढा संघर्ष केलेला कार्यकर्ता नसेल कदाचित. त्यामुळे संदेश पारकरनी जो काय संघर्ष केला त्या संघर्षाला न्याय देण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा मला या मतदारसंघातल्या मतदारांना आवाहन आहे की संदेश पारकरांना न्याय देण्याचं काम तिकीट देऊन उद्धव ठाकरे साहेबांनी केलेलं आहे. मताचं भरभरून आशीर्वाद त्यांच्या मागे द्या. 20 तारीखला निवडणूक आहे. 20 तारीखला त्यांच्या मशाल चिन्हावर बटन दाबून त्यांना भरभरून आशीर्वाद मतांचं द्या आणि या मतदारसंघाचं नेतृत्व म्हणून विधानसभेमध्ये एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुलंद आवाज आपण पाठवूया असं आवाहन सगळ्यांना करतो. आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना स्पेशली मी सांगण्याचा प्रयत्न करतो की संदेश पारकर हे पूर्वी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. आम्ही त्यांना कधीच वेगळं मानलं नाही आजपर्यंत. त्यामुळे आपल्याच घरातला एक
कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली आहे असं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण वाटत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की संदेश पारकर निवडून आला तर आम्हीच आमदार झाल्यासारखं वाटेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहू. आणि महाविकास आघाडीच्या वतीने सन्माननीय संदेशभाई पारकर यांना विधानसभेचं या ठिकाणी तिकीट मिळाल्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने आणि शिवसेना युतीच्या वतीने त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. संदेशजी पारकर हे सर्व समाजाला घेऊन जाणारं असं या ठिकाणी नेतृत्व आहे आणि म्हणून निश्चितच संदेश पारकर यांना 20 नोव्हेंबरलाही मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला सन्माननीय संदेश पारकर यांचा विजयाचा गुलाल निश्चित त्या ठिकाणी उधळेल. आणि एकच सांगतोय संदेश पारकरांच्या वतीने जी कामं आज या ठिकाणी फक्त वर कॉर्नर झालेल्या नारळ फोडलेले आहे. काही जणांनी त्याची टक्केवारी घेतलेली आहे, पण आज बावडा घाटासारखा घाट बंद आहे. पण ही सर्व कामं भविष्यामध्ये ते मार्गी लावण्याचं काम करते आणि मग ही कामं या कणकवली मतदारसंघामध्ये नारळ जास्त फुटलेले आहे. पण मला वाटतं विकासाचं काम कोणतंही पूर्ण झालेलं नाही आहे. या स्टंटबाजीच्या विरुद्ध एक चांगला उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने दिलेला आहे आणि 23 नोव्हेंबरला निश्चितच संदेश पारकर विजयी होतील. त्याच्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेऊ आणि त्यांना विजयी करू आणि त्यांच्या विजयासाठी आमच्याकडे शुभेच्छा. आघाडीच्या पत्रकार परिषदेनिमित्त आज परवाच्या दिवशी संदेशभाई पारकर यांची उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि ह्या एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच महाविकास आघाडीचे घटक कामाला लागलेले आहेत आणि सर्वच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आप असतील, काँग्रेस असेल, या सर्वांनी शुभेच्छा देताना सुद्धा आम्ही सुद्धा कालपासूनच प्रचाराला सुरुवात केलेली आहे. पण प्रचाराचं नारळ उद्यापासून फोडू आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या वतीने. पण मी सर्व आमच्या कार्यकर्त्यांना तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, आवाहन करतो की 29 तारीखला जो आम्ही अर्ज भरणार आहे संदेशभाई पारकर यांचा, त्या अर्ज भरण्याच्या वेळी मोठी ताकद आपण अर्ज भरण्याच्या वेळी लावणार आहोत आणि पूर्ण ताकदीनिशी अर्ज भरताना सगळ्यांना आव्हान आहे सर्व कार्यकर्त्यांनी की त्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण अर्ज भरूया आणि त्यानंतर 1 महिना त्यानंतर 15 दिवस राहिले आणि 15 दिवसानंतर विजयी पताका फडकवण्यासाठी ह्या कणकवली विधानसभेमध्ये आपण सर्वांनी तयार राहूया असं विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या जिल्ह्याचं नेतृत्व स्वतःच्या हक्काचं नेतृत्व विधानसभेत असावं अशी प्रत्येकाची ठरव आहे. आणि जसं आता ईश्वरबाईंनी सांगितल्याप्रमाणे संदेश पारकरांना संघर्ष करताना त्या काळामध्ये मी पत्रकार कार्यकर्त्यांना अत्यंत जवळ पाहिला आहे आणि संघर्ष एवढा आहे. विधानसभेत जातो याचा आनंद आहे. संदेश पारकर 100% जास्तीत जास्त मतं घेऊन विधानसभेत जातील आणि कणकवलीचा जो 8 वर्षात विकास आहे देवगडचा आणि वैभवचा गेल्या 10 वर्षात थांबलेला जो विकास आहे तो पुन्हा एकदा मार्गी लावतो अशी खात्री आहे. आणि त्यामुळे संदेश पारकर यांना हा मागे पक्षाच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि 100% पुन्हा एकदा या ठिकाणी विजयी पत्रकार परिषदेसाठी आपण ठरवूया असे आपल्या सगळ्यांना आव्हान. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.